गोवा, वेंगुर्ला आणि मालवण या किनारपट्टी भागातून बेळगावच्या मासळी बाजारात तब्बल 35 ते 40 टन बांगड्याची आवक झाली आहे। सध्या बांगड्याचा होलसेल दर 60 ते 70 रुपये प्रति किलो इतका आहे। गेल्या 2-3 आठवड्यांपासून बेळगावमध्ये जास्तीत जास्त 50 टनांपर्यंत बांगड्याची आवक होत असल्याची माहिती बेळगाव जिल्हा मासे विक्री व्यापारी संघटनेचे अध्यक्ष गिरगोड रॉड्रिग्स यांनी दिली। दररोज सकाळच्या सत्रामध्ये ओल्ड पीबी रोड जुना जनावरांच्या बाजारात मासळीचं मार्केट भरतं। कॅम्प नंतर तिसरे बेळगावचे फिश मार्केट हे आहे। बांगडा मासा हे बेळगावच्या मासळी मार्केटचं प्रमुख वैशिष्ट्य आहे। अत्यंत चविष्ट असल्यानं बांगडा म्हटलं की बेळगावच्या मत्स्यप्रेमींची जीभ चाळवते। गिरगोड रॉड्रिग्स यांनी दिलेल्या माहितीनुसार महिन्याभरापूर्वी समुद्रातील वादळासारख्या प्रतिकूल परिस्थितीमुळे या माशांची आवक कमी झाली होती आणि दर खूप वाढले होते। मात्र आता बांगड्याचा दर सर्वसामान्य मध्यमवर्गीय लोकांना परवडणारा झालाय। बेळगाव मासळी बाजारासाठी गोवा, वेंगुर्ला, मालवण आणि रत्नागिरी किनारपट्टीवर मासेमारी होते। विशेष म्हणजे ही मासेमारी मोठ्या बोटीतून नव्हे तर लहान बोटींमधून केली जाते, ज्याला पट्ट्याची किंवा होड्यांची मासेमारी असंही म्हटलं जातं। यासाठी मच्छीमार सायंकाळी 6 वाजता समुद्रात उतरतात आणि रात्री 8 नंतर मासे पकडून परत येतात। वेंगुर्ल्यापासून 100 किलोमीटर आणि मालवणपासून सुमारे 150 ते 160 किलोमीटर अंतरावर बेळगाव असल्यानं पकडलेले ताजे मासे प्रथम बेळगावला पाठवले जातात। दररोज 20-25 गाड्या भरून बांगडे बाजारपेठेमध्ये येतात। प्रत्येक गाडीमध्ये 30-30 किलो मासे भरलेले जवळपास 3 ते 5 हजार ट्रे किंवा बॉक्स असतात। बाजारपेठेमध्ये बांगड्यांचा दर 50 रुपयांपेक्षा खाली घसरतो तेव्हा ते मासे खारवण्यासाठी वापरले जातात। मिठामध्ये खारवलेला बेळगाव सारखा बांगडा तुम्हाला देशात कुठेही सापडणार नाही। या खारवलेल्या माशांचा मोठा बाजार प्रत्येक शनिवारी बेळगावात भरतो। रॉड्रिग्स म्हणाले की बांगडा मासा हा ठराविक मोसमातच उपलब्ध होतो आणि त्याच काळात त्याला चांगली चव असते। माझं नाव गिरगोड रॉड्रिग्स। मी बेळगाव डिस्ट्रिक्ट फिश असोसिएशनचा चेअरमन। आमच्याकडे इकडे आवक म्हणजे सर्वसाधारण बांगड्याचीच असते। मॅक्झिमम बांगडेच जास्त प्रमाणात। अगोदर कसं होतं, तुफान 1 महिन्यापूर्वी 2 महिन्यापूर्वी तुफान आणि बांगड्याची आवक खूप कमी होते, त्याच्यामुळे रेट खूप जास्त होते। आणि इथे बेळगावमध्ये तसं बघितलं तर बांगड्याचीच विक्री जास्त असते। बांगडा हा फिश आणि मध्यमवर्गीय लोकांना हा रेट चालतो आत्ताचा सध्या। हे आता फिशिंग हे सर्वसाधारण इथून चालू झाले। आता गोवा, वेंगुर्ला, मालवण आणि रत्नागिरी पर्यंत ह्या महाराष्ट्र पट्टा आणि गोवामध्येच। कारण कसं झालंय, त्या बाजूला इतर ठिकाणी म्हणजे कर्नाटक आणि इकडे मुंबईच्या त्या बाजूला तुफान आणि वारे वगैरे चालू आहेत आणि कॉस्टली फिश आहे तिकडे। हे फिशिंग जरा हा प्रकार वेगळा असतो फिशिंगचा। मालवण आणि वेंगुर्ला इथला हे लहान बोटी फिशिंग करतात, लहान बोटींच्या, त्याला आम्ही पट्ट्याचं किंवा होड्यांचं फिशिंग म्हणतो। ते जरा संध्याकाळी सर्वसाधारण 8च्या नंतरच फिशिंग करून येतात ते लोक, फिशरमॅन, आणि ते जिवंत असते ते फिश आणि जाळ्यामधून काढून हे केल्यानंतर ते फिश। आणि सर्वात जवळचं मार्केट म्हणजे बेळगाव, वेंगुर्ल्यावरून 100 किलोमीटर आणि मालवणवरून वगैरे 150-60 किलोमीटर। त्याच्यामुळे हे इथे अतिशय फ्रेश फिश येते, बांगडा हा विशेष करून। आणि त्याबरोबर बांगड्याबरोबर इतर काहीतरी थोडंफार एक आहे। आज बघा, आज एक साधारण 30-35-40 टनापर्यंत बांगडा होता मार्केटमध्ये। सर्वसाधारण आता 1-2-3 आठवडे झाले की एक असंच आवक चालू आहे। म्हणजे किती 30-35-50 टनापर्यंत आवक चालू आहे। एक 15-20-25 गाड्या येतात दररोज आणि हा दर कुठेही नसतो। म्हणजे इतर ठिकाणी बघितलं तर मुंबई किंवा ह्या बाजूला जरा कॉस्ट जास्त असते, इथे त्यांना विक्री करायला जरा बरं पडते आजूबाजूच्या फिशरमॅनना। असं होते 30 किलोचे असे जवळजवळ एक 3-4-5 हजार पर्यंत बॉक्स येतात। म्हणजे
रेग्युलर असं चालूच आहे. काय ट्रे ट्रे येतात, ते 30 किलोचेच येतात. माल बरा असतो तो. म्हणजे असं फिशिंग कसं होते माहितीये, रात्री फिशिंग केल्याबरोबर दुसरं मार्केट नाही त्याला. काय बॉम्बेला जाऊ शकत नाहीत, इकडे मंगलोर वगैरे इकडे जाऊ शकत नाहीत. मार्केट मेन म्हटल्यानंतर मंगळूर फिश सेल्सचं, असं बॉम्बे पण तसं. पण इकडे ते पोचू शकत नाहीत त्या गाड्या, कारण त्याच्यामुळे जवळचं मार्केट म्हणजे बेळगाव. त्याच्यामुळे आवक जास्त होते बेळगावमध्ये, विशेष करून बांगड्यांची. आणि रेट पण तसेच असतात, रेट पण कमी होतात. काय रेट चालू आहे केजीचा? आता होलसेल रेट 60-70 रुपये पर्यंत चालू आहे होलसेल. काय केजी. कधी कधी तो 50च्या आतमध्ये पण येतो. काय आणि विशेष करून काय होतंय, 50 आणि ह्याच्या आतमध्ये जर रेट जर झाले तर ते सॉल्टसाठी ती प्रक्रिया करतात. मग सॉल्टसाठी ते फिश. आणि बेळगाव हे सॉल्टसाठी पण प्रसिद्ध आहे. बेळगावमध्ये आजूबाजूच्या सर्व ठिकाणावरून इथे सॉल्ट फिश म्हणजे बांगडे हे सॉल्टमध्ये घातल्यानंतर त्याची ते विक्री करण्यासाठी हे बेळगाव मार्केटच एकच आहे इंडियामध्ये म्हटलं तरी चालेल. बाकी दुसऱ्या ठिकाणी कुठेही हे सॉल्ट फिश चालत नाही. सॉल्ट बांगडे घातलेले सॉल्टमध्ये हे दुसऱ्या कुठल्याही ठिकाणी हे विक्री होत नाही. त्याच्यामुळे ते बेळगावमध्ये शनिवार मार्केटमध्ये त्याची विक्री असते जास्त प्रमाणात. काय आजूबाजूच्या ते कर्नाटकच्या इतर ठिकाणचे. बांगडा माशांमध्ये पर्सिनेट आणि मिनी पर्सिनेट असे 2-3 प्रकार आहेत. महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवर भरपूर मासेमारी होते, तर कारवार किनारपट्टीवर अलीकडे ती कमी झाली आहे. कारवारमध्ये मोठ्या बोटीने मोठ्या माशांची मासेमारी केली जाते, ज्याला पर्सिनेट फिशिंग असं म्हटलं जातं. या उलट वेंगुर्ला, मालवण आणि रत्नागिरी किनारपट्टीवर मध्यम वर्गीयांना अनुकूल अशी मासेमारी केली जाते. तेथील मासे बेळगावनंतर हुबळी मासळी बाजारातही उपलब्ध होतात. बेळगावात उपलब्ध होणाऱ्या माशांपैकी साधारणपणे 90% मासा बांगडा असतो. या व्यतिरिक्त 200 ते 300 रुपये दर असलेली सुरमई, त्यानंतर तारली आणि इतर प्रकारचे मासे विक्रीसाठी उपलब्ध असतात. स्थानिक नदीच्या माशांना बेळगावात फारशी मागणी नसते. त्यांची आवक जास्तीत जास्त 5 टनांपर्यंत होते, पण मागणी नसल्यानं ते परगावी पाठवले जातात. बेळगावात सर्वाधिक पसंती बांगडा माशालाच असते. या माशांचा मोसम जुलै महिन्याच्या अखेरीस सुरू होऊन मार्च महिन्यांपर्यंत चालतो, पण मासेमारी जानेवारीपर्यंत 6 ते 7 महिने होते. दर उतरला की ताजा बांगडा शीतगृहांमध्ये साठवला जातो. रत्नागिरी, गोवा, मंगळूर यासारख्या ठिकाणी अशी शीतगृहे असून तेथे साठवलेले गोठवलेले मासे मोसम संपल्यावर इतर ठिकाणी किंवा परदेशात पाठवले जातात. बांगडा म्हटलं की बेळगाव हे जुन्या काळापासून चालत आलेलं समीकरण आहे, असेही रॉड्रिग्स यांनी अभिमानाने सांगितले. विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव.